दिवशी रेश्मा तिच्या सुंदर अशा फुलबागेत फिरत होती. अचानक वातावरणात बदल होऊ लागला, त्यामुळे रेश्मा चिंतेत झाली. वारा वाहू लागला आणि आकाशात काळे ढग जमा झाले. काहीतरी वाईट घडणार होते. त्यात जमीन फुटून एक आधुनिक राक्षस तिथे प्रकट झाला. त्या राक्षसाकडे एक असे यंत्र होते ज्यामध्ये असीमित शक्ती होती. त्या यंत्राने तो फुलांची बाग उद्ध्वस्त करणार होता. रेश्माची फुलबाग वाचविण्यासाठी हिंदू रेंजर्सचे नारायण, विनायक आणि विश्वनाथ तिथे आले. हे तिघे त्या राक्षसाशी लढण्यासाठी सज्ज होते, कारण त्यांना आधीच याची माहिती मिळाली होती. राक्षसाने त्याचे आधुनिक यंत्र सुरू केले. त्या यंत्रातून पांढरा शुभ्र असा लख्ख प्रकाश पडत होता. त्या ऊर्जेने बागेतील फूल नष्ट होणार त्याआधीच हिंदू रेंजर्सनी राक्षसावर आक्रमण केले. हिंदू रेंजर्स राक्षसाला थांबवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीत होते, परंतु राक्षसाची शक्ती वाढतच चालली होती. शेवटी नारायण, विनायक आणि विश्वनाथ यांनी एकत्रितपणे आक्रमण करून राक्षसाचे आधुनिक यंत्र नष्ट करून टाकले. एक मोठा स्फोट झाला. राक्षसाचे यंत्र नष्ट झाल्यामुळे आता तो दुर्बल झाला होता. त्या भयंकर स्फोटामुळे त्याची संपूर्ण शक्ती नष्ट झाली आणि मग हिंदू रेंजर्स यांच्या ह्या पराक्रमाला घाबरून तो तिथून गायब झाला. खुश झाली. तिने आनंदाने हिंदू रेंजर्स यांना नमस्कार केला. तिने नारायण, विनायक आणि विश्वनाथ यांचे मनापासून आभार मानले. हिंदू रेंजर्स नेहमीच उपस्थित आहेत दुष्ट राक्षसांना अद्दल दंड देण्यासाठी.